नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 30 डिसेंबर. 30 डिसेंबरचे महत्त्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, कालचा प्रश्न होता सॅप महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या शहरात झाले, असा आपल्याला प्रश्न विचारला होता. बघा मित्रांनो, आपण जो रोजचा प्रश्न तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपण उत्तर देत जा कमेंटमध्ये, उत्तर काय असेल तो. ठीक आहे, तर जो उत्तर होतं काठमांडू. काय उत्तर होतं याचं मित्र? काठमांडू हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे, चला आजचा पहिला प्रश्न आपण पाहूया. अलीकडे ग्लोबल चेस लीग 25 सीझन 3 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर जर पाहायला गेलं तर दोघांनी जिंकलेला आहे. कोण कोण मित्रांनो? अनिश गिरी आणि आर प्रज्ञानंद या दोघांनी जिंकलेला आहे. डिटेल पाहूया. ग्लोबल चेस लीग 25 सीझन 3 विजेता. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. ओके, ठीक आहे. अल्पाईन एस जी पायपर्स लक्षात ठेवा, विजेता संघ. ठीक आहे, नेतृत्व कोणी केलं? आर प्रज्ञानंद. आणि कोण केलं? अनिश गिरी. स्पर्धा ग्लोबल चेस लीग आहे 25 सीझन. अंतिम सामना मुंबईत झाला. कुठे झाला? खूप पॉइंट महत्वाचा आहे. अंतिम सामना कुठे झाला? मुंबईत झालेला आहे. ठीक आहे, ते पण एक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा, रेल विकास निगम लिमिटेडचे सीएमडी म्हणून अलीकडे कोणी पदभार सांभाळलेला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर कोणी पदभार सांभाळलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं, सलीम अहमद हे त्याचं उत्तर आहे. यांनी पदभार सांभाळलेला आहे. यासोबत काही नवीन नियुक्त आहेत ते सुद्धा पाहूया आपण. ठीक आहे, आय एफ एल फायनान्सचे अध्यक्ष चेअरपर्सन बी के कानुंगो, भारती एअरटेलचे एमडी सीईओ शश्रुत शर्मा, इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA चे पहिली महिला अधिकारी पदावर सई जाधव कोल्हापूरचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक MD रवी रंजन, NCER चे महासंचालक सुरेश गोयल, इंटरनॅशनल ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश चंद्रा आणि कोका कोलाचे नवीन सीईओ हर्निक भरून आणि PNB हाऊसिंग फायनान्सचे MD सीईओ अजय कुमार शुक्ला आहेत. सगळे आपण पॉइंट घेतलेले आहेत, महत्वाचे पार्ट. नेक्स्ट तिसरा प्रश्न. सरकारी योजनेचा मुगावा घेण्यासाठी है ना दर्पण 2.0 प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल. कुठे सुरू केला जाईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर तो नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे, ओके. पुढं चौथा प्रश्न. गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच दहशतवाद विरोधी परिषदेचे उद्घाटन कोठे केले आहे? हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर कुठे केलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर तो नवी दिल्लीमध्ये ते केलेलं आहे. ठीक आहे, 26 डिसेंबर रोजी अमित शाह यांनी 2 दिवसाच्या दहशतवाद विरोधी परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, विशेष सुरक्षा संस्था, फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञ सहभागी होतील. ठीक आहे, पुढे पाचवा प्रश्न आपण पाहतोय की पश्चिम बंगालमधील कर्मशी योजनेचे नवीन नाव काय? तर उत्तर जर पाहायला गेलं, महात्मा श्री हे त्या नवीन योजनेचं नाव आहे. कर्मशी या योजनेचं नवीन नाव. सहावा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण. द ग्रेट सँक्शन हॅक हे अलीकडे प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे? ठीक आहे, जर पाहायला गेलं तर उर्जित पटेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, काही आपण पुस्तकांचं नाव बघूया. सिमी राधाकृष्णन, सनातन संस्कृतीची अटल दृष्टी, शिखर द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर, रुचा शर्मा, फाइंडिंग होम अगेन, बर्जी देसाई, मोदींचे मिशन, डी शिवानंद, द ब्रह्मास्त्र अनशील्ड, CDS जनरल अनिल चव्हाण, रेडी, रिलेव्हंट अँड रिसिजेंट 2, MJ अकबर, आफ्टर मी चोस, डॉक्टर मनीषा वी, रमेश, सेम हार्ट सेम वर्ल्ड. ठीक आहे, सगळ्या पुस्तकांचे इतर काही महत्वाचे पुस्तकाचे सुद्धा नाव पाहिले. सातवा प्रश्न. 33 वर्षानंतर अलीकडे कोणत्या राज्याला पुन्हा एकदा व्याघ्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? 33 इयर्स नंतर. तर उत्तर आहे गुजरात राज्याला.
ठीक आहे. गुजरात राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 8वा प्रश्न. खेलो इंडिया आदिवासी खेळ 26 अलीकडे कोठे आयोजित केला जाणार आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर तो छत्तीसगडमध्ये तो आयोजित केला जाणार आहे. कुठे? छत्तीसगड. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई. राज्यपाल आहे रामन डेक्का. हे त्याचे राज्यपाल आहेत. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे. 9वा प्रश्न. जमिनीच्या मालकी हक्काचे वाद सोडवण्यासाठी अवाबादी हक्क सर्वेक्षण कोठे सुरू केला आहे? ठीक आहे. खूप पॉइंट महत्वाचा आहे. तर तो नवी दिल्लीमध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे. आबादी राईट सर्वे असं त्याला नाव आहे. उद्देश ग्रामीण भागातील मालकी हक्क स्पष्ट करणे, ड्रोन व जीआयएस तंत्राचा वापर करणे, जमीन वाद कमी करणे हा मुख्य हेतू मानला जातो. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 10वा. न्यू बॅलन्सचा पहिला भारतीय ब्रँड अँबॅसेडर टिंबटिंब बनल्या आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे जान्हवी कपूर बनलेल्या आहेत. कोण? जान्हवी कपूर. ठीक आहे. घोषणा डिसेंबर 25. न्यू बॅलन्स बद्दल माहिती. स्थापना 1906. मुख्यालय बोस्टन. ठीक आहे. USA. क्षेत्र स्पोर्ट्स शूज कपडे ॲथलेटिक्स इक्विपमेंट आणि मेड इन USA शूज आयकॉनिक यन लोगोने तो ओळखला जातो. ठीक आहे. 11वा प्रश्न मित्र हो. खूप पॉइंट महत्वाचा आहे. 11वा प्रश्न. ISS साठी निवड झालेले पहिले अपंग व्यक्ती कोण? ठीक आहे. असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे जॉन मॅकफॉल. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अंतराळ जे आहे स्पेससाठी जाणारे पहिले अपंग व्यक्ती जॉन मॅकफॉल असणार आहेत. 12वा प्रश्न. पुरुष लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू कोण आहे? तर उत्तर जर पाहायला गेलं वैभव सूर्यवंशी आहे. पुढे 13वा प्रश्न. देशातील पहिली QR कोड फीडबॅक प्रणाली कोठे सुरू झाली आहे? मित्रांनो विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे. QR कोड फीडबॅक प्रणाली कोठे सुरू झाली आहे? तर उत्तर आहे हैदराबाद मध्ये ती सुरू झालेली आहे. ठीक आहे. पुढे 14वा प्रश्न. RVNL चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे सलीम अहमद यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. ओके. उत्तर काय? सलीम अहमद. 15वा प्रश्न. आकाश. ठीक आहे. ओके. आकाश NG क्षेपणास्त्र चाचणी 23 डिसेंबर 25 कोणत्या देशाने केली? असा प्रश्न विचारलाय. तर आपला देश भारत यांनी केलेली आहे. काय नाव आहे? आपला देश भारत. पुढे 16वा प्रश्न. कावेरी डेल्टामध्ये स्मूथ कोटेड ओटस संवर्धन मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ती तमिळनाडू राज्याने सुरू केलेली आहे. ठीक आहे. तमिळनाडू राज्याने. ठीक आहे. पुढे 17वा प्रश्न. खेलरत्नसाठी शिफारस झालेले भारतीय हॉकी उपकर्णधार कोण आहेत? आपण जर पाहायला गेलं तर ते हार्दिक सिंग आहेत. लक्षात ठेवा. कोण आहेत? हार्दिक सिंग. 18वा प्रश्न. ICC महिला T20 गोलंदाज क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय कोण आहे? उत्तर खूप महत्वाचं आहे. तर त्या दीप्ती शर्मा आहेत. 19वा प्रश्न. पश्चिम बंगालमध्ये कर्मशी योजनेचे नवीन नाव काय आहे? तर उत्तर पाहायला गेलं महात्मा श्री आहे. 20वा प्रश्न. 40 अंडर 40 लॉयर अवॉर्ड 25 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे शुभम अवस्थी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. उत्तर काय आहे? शुभम अवस्थी. लक्षात ठेवा. आणि मित्र हो आजचा प्रश्न. 26च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? ऑप्शन आहे अर्सुला वॉन डेर लेयन, अँटोनियो कोस्टा, दोन्ही यापैकी नाही. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.